मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे तंबाखू आहे का. लेखक धीरज कुमार साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मित्र गमावण्याचे दुःख काय असते हे मला चांगलेच माहिती आहे. आणि हे दुःख कधीही न विसरू शकण्यासारखे असते. जेव्हा तुमचा मित्र तुमच्या डोळ्यासमोर मरण पावतो. माझ्यासोबतही अगदी तसेच घडले आहे. माझा जिवलग मित्र किशा माझ्या डोळ्यासमोरच मरण पावला होता. खूप प्रयत्न करूनही मी त्याला वाचवू शकलो नव्हतो. ही गोष्ट 2006ची आहे, जेव्हा मी 17 वर्षाचा होतो. एके दिवशी रात्री किशा आणि मी किशाच्या शेतातील नारळाच्या बागेत झोपलो होतो. तेव्हा रात्रीचे जवळपास 11 ते 12 वाजले असतील. आम्ही दोघे अजूनही जागेच होतो आणि एकमेकांशी गप्पा मारत होतो. इतक्यात किशा म्हणाला, धीरजा, चला आपण तळ्याच्या पलीकडे मासे पकडायला जाऊ. त्याचे बोलणे ऐकून भीतीने माझ्या मानेवरचे केस ताठ झाले. कारण किशा मला अशा जागेवर चल म्हणत होता ज्या जागेवर काही दिवसांपूर्वी गावातल्या 2 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. आमच्या गावचे तळे खूप मोठे होते. त्या तळ्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एक छोटेसे जंगल होते. त्या जंगलात जास्त कोणी जात नव्हते, कारण त्या जंगलात जाण्यासाठी तळे ओलांडून जावं लागायचे आणि तळे ओलांडण्यासाठी होडीची गरज भासायची. आणि त्यावेळी आमच्या गावात फक्त 4 ते 5 होड्या होत्या. त्यामुळे फक्त असे गावकरी ज्यांच्याकडे होड्या होत्या तेच होड्या घेऊन तळ्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर मासेमारी करायला जात असत. पण एके दिवशी आमच्या गावातला पक्या अचानक गायब झाला. त्याच्या घरच्यांनी त्याचा आठवडाभर सगळीकडे शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही. पण एके दिवशी रात्री जेव्हा आमच्या गावातले 2 गावकरी तळ्याच्या पलीकडे मासे पकडायला गेले तेव्हा त्यांना सडलेल्या मासांचा घाण वास आला. नेमके काय मेले आहे हे पाहण्यासाठी जेव्हा ते दोघे जंगलात गेले तेव्हा त्यांना एका पिंपळाच्या झाडावर लटकलेला पक्याचा मृतदेह दिसला. मृतदेह सडल्यामुळे त्याचा घाण वास सुटला होता. त्याचे डोळे कावळ्यांनी फोडून खाल्ले होते. ते भयानक दृश्य पाहून त्या दोघांनी तेथेच उलटी केली. आमच्या गावातल्या लोकांना माहीत होते की आत्महत्या करणाऱ्याची आत्मा मृत्यूनंतर स्वर्गात जात नसते, ती तिथेच भटकत असते जेथे त्या व्यक्तीने आत्महत्या केली असते. त्यामुळे पक्याच्या मृत्यूनंतर आमच्या गावातले गावकरी 2 आठवडे उलटूनही तिकडे मासे पकडण्यासाठी फिरकले नव्हते. पण एके दिवशी आमच्या गावातला पांडू पैशांच्या हवेमुळे गुपचूप एकटाच तळ्याच्या पलीकडे मासे पकडण्यासाठी गेला. त्याला वाटले की इतके दिवस तिकडे कोणीच मासेमारी केली नव्हती, त्यामुळे त्याला तिकडे जास्त खेकडे आणि मासे मिळतील आणि तो बऱ्यापैकी पैसे कमावू शकेल. त्या रात्री पांडू होडीत बसून तळ्याच्या पलीकडे गेला. तळ्याच्या पलीकडील किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याला तेथे आणखी एक होडी दिसली. ती गावातील सर्जाची होडी होती. सर्जा माझ्या आधीच गुपचूप मासे पकडायला आला वाटतं, तो मनाशीच बोलला. पण त्याला आजूबाजूला सर्जा कुठेच दिसला नाही. त्याला वाटले की सर्जा आज जंगलात लघवीला किंवा शौचाला गेला असेल, म्हणून त्याने पहिल्यांदा जाळे लावले आणि नंतर किनाऱ्यावर असलेल्या दगडातल्या फटीतील खेकडे पकडू लागला. तो खेकडे पकडतच होता की त्याला त्याच्या मागून पाण्यात कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्याला वाटले की तो सर्जा असेल. का रे सर्जा, कधीपासून मासे धरायला सुरू केलं? रात्री तो इकडं, तो मागे वळून न बघता बोलला. पण मागून काहीच उत्तर आले नाही. काय झालं र, तू का बोला नाहीस? असे म्हणत त्याने मागे वळून पाहिले आणि पाहतो तर काय, त्याच्या पाठीमागे कोणीच नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले पण तेथे कोणीच नव्हते. तो चांगलाच घाबरला. इतक्यात त्याला सर्जाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तसा तो एकदम दचकला. पांडू म्हणाला,
हा तर सर्जाच्या रडण्याचा आवाज आहे, पण तो का रडतोय? सर्जा मोठमोठ्याने रडत होता. त्याच्या रडण्यात खूप त्रास जाणवत होता. सर्जाच्या रडण्याचा आवाज त्या जंगलातून येत होता. त्याने होडीतली मशाल हातात घेतली आणि जंगलाकडे तोंड करून तो मोठ्याने ओरडला, ए सर्जा, अरे काय झालं रडायला? पण सर्जाने काहीच उत्तर दिले नाही. तो अजूनही मोठमोठ्याने रडत होता. तेव्हा सर्जाला नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी त्याने जंगलात जाण्याचे ठरवले. तो मशाल घेऊन जंगलात गेला. रातकिडे किरकिर करत होते. मध्येच एखादे घुबड घुतकरायचे. तो कसा बसा काही अंतर आतमध्ये गेला. तसे एका पिंपळाच्या झाडाखाली त्याला सर्जा दोन्ही गुडघ्यात डोके खुपसून रडताना दिसला. तो चालत सर्जापाशी गेला. ए सर्जा, अरे बाईगत रडायला काय झालं तुला? तो सर्जाला म्हणाला. पण सर्जा अजूनही तसाच गुडघ्यात डोके खुपसून रडत होता. शेवटी पांडूने त्याच्या खांद्याला हात लावला. तसे सर्जाने त्याच्या गुडघ्यात लपवलेले डोके बाहेर काढले आणि आपला चेहरा पांडूला दाखवला. त्याचा चेहरा पाहून पांडू भीतीने मागे पडला, कारण सर्जाच्या खोपण्यातून त्याचे डोळे कोणीतरी ओढून काढले होते. त्याच्या चेहऱ्यावर रक्त पसरलेले होते. पांडू भीतीने थरथरत होता. त्याला काहीच कळत नव्हते की सर्जाचे डोळे कोणी उपसून काढले. सर्जा पांडूकडे बघून रडत होता. पांडू, इथून लवकर निघून जा, नाहीतर तो तुझे पण असेच हाल करेल. सर्जा वर बोट दाखवत बोलला. पांडूने त्याची नजर वर फिरवली तशी त्याची दातखिळीच बसली. भीतीने त्याला दरदरून घाम फुटला, कारण वर पिंपळाच्या एका फांदीला सर्जाचा मृतदेह फासावर लटकत होता आणि त्याचे डोळे कोणीतरी फोडले होते. त्याला कळून चुकले की जे त्यासमोर बसले आहे ते सर्जाचे भूत आहे. सर्जाचे भूत मोठमोठ्याने रडत होते. पांडू, तू इथून लवकर पळून जा, नाहीतर तो तुला पण मारून टाकल. सर्जाचे भूत पांडूला म्हणाले. कोण कोण मारून टाकल? पांडूने चाचपडत विचारले. पक्या, सर्जा म्हणाला. पक्याचे नाव ऐकून पांडू भीतीने कावराबावरा झाला. त्याला समजले होते की पक्याच्या भूताला माणसांना मारायची चटक लागली आहे. तितक्यात पिंपळाच्या फांद्या जोरजोरात हालू लागल्या. असे वाटत होते की कोणीतरी अमानवी शक्ती त्या फांद्यांना हलवत आहे. हे पाहून पांडू आणखीनच जास्त घाबरला. तो तोंड उघडून त्या हलणाऱ्या फांद्याकडे बघू लागला. पांडू पळ, तो आला बघ, सर्जा म्हणाला. पांडूने वर पिंपळाच्या टोकाकडे पाहिले. तसे त्या हलणाऱ्या फांद्यातून पक्याने झाडाखाली उभारलेल्या पांडूच्या अंगावर उडी मारली. पांडू खाली पडला आणि पक्या त्याच्या छाताडावर बसला. पक्याचे शरीर पांढरे शिपट पडले होते. त्याच्या खोपण्यातून डोळे गायब झालेले होते आणि खोपण्यांभोवती काळी वर्तुळे पडली होती. दात सुळ्यासारखी लांब आणि जीभ तोंडातून बाहेर लटकत होती. हातापायांची नखे जनावरासारखी वाढली होती. त्याच्या अंगावर कसलेही कपडे नव्हते. त्याचा तो राक्षसी अवतार पाहून पांडूचे अंग सुन्न पडले. तो डोळे फाडून पक्याला पाहत होता. इतक्या दिवसापासून मी इथे एकटाच आहे, मला तलप सुटली आहे. पक्याने त्याच्या सुळासारख्या दातांवरून त्याची लांबलचक जीभ फिरवली आणि पांडूला म्हणाला. तेव्हा पांडू थरथर कापू लागला. त्याला वाटले की पक्याला माणसाच्या मांसांची तलब लागली आहे. पांडूने बाजूला पाहिले. त्याच्या हातातील मशाल त्याच्या बाजूलाच पडली होती. त्याने ती उचलली आणि पक्याच्या तोंडात घातली. तसा चर्र असा आवाज झाला. पक्याचे राक्षसी शरीर आगीने भाजले गेले आणि तो पांडूच्या छातीवरून बाजूला झाला. पांडू तिथून उठला आणि ओरडत होडीकडे धावत सुटला. वाचवा, भूत, तो मोठमोठ्याने ओरडत होता. पांडू धावत कसाबसा होडीपर्यंत पोहोचला. तो होडीत बसला आणि गावाच्या दिशेने निघाला. पण इतक्यात पाण्यातून पक्या बाहेर आला आणि त्याने पांडूचा हात पकडला. तसा पांडू भीतीने जोरात ओरडला. ए, सोड मला. त्याला रडू फुटले. त्याला वाटले की पक्याचे भूत
त्याला आता पाण्यात घेऊन बुडेल, पण तसे झाले नाही. तंबाखू दे, मग सोडतो, पक्याचे भूत पांडूला म्हणाले. पक्याचे भूत त्याला तंबाखू मागत होते. पक्या जेव्हा जिवंत होता तेव्हा त्याला तंबाखूचे व्यसन होते. तो जेव्हा तेव्हा गावातले लोकांना तंबाखू चोळताना आणि तोंडात तंबाखूचा बोकणा घालताना दिसत असे. येता जाता तो लोकांना नेहमी तंबाखू मागत असे. त्याचा मृत्यू होऊन 15 ते 20 दिवस उलटले होते आणि या दिवसात त्याला तंबाखू खाण्यास मिळाली नव्हती. कदाचित त्यामुळे तो पांडूला तंबाखू मागत होता. तंबाखू, थांब थांब, देतो म्या, असे म्हणत पांडूने त्याच्या अंगरख्यातून तंबाखू काढली आणि पक्याच्या भूताला दिली. तेव्हा कोठे पक्याने पांडूचा हात सोडला आणि त्याने पाण्यात बुडी घेतली. त्यानंतर पांडू गावात आला. त्या रात्री त्याने अख्खा गाव गोळा केला आणि सगळ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्या दिवसापासून रात्री काय, दिवसाही गावातल्या लोकांनी तळ्याच्या पलीकडे जाण्याचे बंद केले. आणि एवढे सगळे होऊनही माझा मित्र किशा मला तिकडे मासे पकडण्यासाठी चल म्हणत होता, तेही रात्री. नाही, मी नाही येणार तिकडे, मी किशाला म्हणालो आणि त्याला साफ नकार देऊन टाकला. तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे, तो मला मैत्रीची शपथ देत बोलला. त्यामुळे मला नाईलाजाने त्याला होकार द्यावा लागला आणि आम्ही मासे पकडायचे गळ घेऊन तळ्याकाठी गेलो. तेथे 4 ते 5 होड्या बांधून ठेवल्या होत्या. आम्ही त्यातली एक होडी घेतली आणि तळे ओलांडू लागलो. किर्र अंधार पडला होता. वटवागळे भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडली होती. ती आमच्या डोक्यांवर बिरबीर उडत होती. किशा वल्ले फिरवत होडी चालवत होता आणि मी हातात मशाल घेऊन ती सारखी आजूबाजूला फिरवत होतो आणि पाण्यात कोण आहे का याची खात्री पटवून घेत होतो. मला खूप भीती वाटत होती की पक्याने जसा पांडूचा पाण्यातून हात पकडला होता तसा तो माझा तरी हात पकडणार नाही ना. पण किशा मात्र मस्त त्याच्याच धुंदीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. किशा, समज जर पक्याचं भूत आलं तर आपण काय करायचं, मी घाबरत किशाला म्हणालो. अरे खुळ्या, भूतबीत असलं काही नसतं, ही सगळी अंधश्रद्धा आहे. मला सांग, आज आपण 17 वर्षाचे तोंडगे आहोत, मग आजपर्यंत आपल्याला का दिसलं नाही भूत, किशा मला म्हणाला. होय, खरंय तुझं, पण मग पांडू कसा काय म्हणाला की त्याने पक्याचं भूत बघितलं आणि पक्याच्या भूतानंच सर्जाला मारून टाकलं, मी किशाला म्हणालो. मला तर वाटतंय सर्जाला पक्याच्या भूतानं नाही तर स्वतः पांडूनच मारलं आहे, तो मला म्हणाला. का बरं वाटतंय, मी त्याला विचारले. बस असंच, आणि असं पण सत्य आपल्या समोर येणारच आहे. जर आपण दोघं जंगलातून सुखरूप वापस गावात गेलो तर याचा अर्थ असा होईल की जंगलात पक्याचं भूत नाही आहे आणि पांडूनेच पक्याचा खून केला आहे. पण समज पांडूने सर्जाचा खून केला आहे तर सर्जाचा खून करण्यामागं काय कारण असेल, मी त्याला विचारले. तेव्हा किशा मला म्हणाला, हे तर स्वतः पांडूच आपल्याला सांगू शकेल. त्याचे बोलणे मला पटले. बोलत बोलत आम्ही तळ्याच्या पलीकडे कधी पोहोचलो हे आम्हाला कळलेच नाही. आम्ही होडी बाजूला लावली आणि तळ्याच्या पाण्यात उभा राहून जंगलाकडे पाहत होतो. जंगलात काळोख दाटला होता. जंगलातून घुबडांचे गुदकार कानी पडत होते. मला त्या जंगलाची खूप भीती वाटत होती, कारण मला वाटत होते की पक्या तर येणार नाही ना. ए दिर्जा, काय बघायलास माकडावानी, तू कधी जंगल बघितलं नाही का, चल आता मासे पकडू. नंतर आम्ही किनाऱ्यावरच्या दगडाच्या फटीतील मासे पकडू लागलो. इतके दिवस जंगलाच्या बाजूच्या किनाऱ्याकडले मासे कोणी पकडले नव्हते, त्यामुळे आम्हाला पटापट मासे सापडू लागले. काही वेळातच आम्ही पिशवीभर मासे पकडले. मला तंबाखू खाण्याची तलब झाली म्हणून मी खिशातून तंबाखूची पुडी काढली आणि तंबाखू चोळू लागलो. मला तंबाखू चोळताना पाहून किशा मला म्हणाला, आईला, तुला अचानक तंबाखू खायची कशी सवय लागली र, कोण शिकवलं तुला तंबाखू खायला, त्याने मला विचारले. परिस्थितीने, मी त्याला म्हणालो आणि तोंडात तंबाखू टाकली.
किशा तंबाखू खात नव्हता, तो निर्व्यसनी होता आणि मीही होतो. पण काही दिवसांपासून मी तंबाखू खायला सुरू केले होते. तुझं तंबाखू खाणं छकुलीला अजिबात आवडत नाही. ती मला म्हणत होती की तुला तंबाखू खायला सोड म्हणून सांग. तो मला म्हणाला. छकुली म्हणजे किशाची प्रेयसी. तसा किशा दिसायला सुंदर नव्हता, पण तो गावाच्या पाटलाचा मुलगा होता. त्याच्या घरी भरपूर धनदौलत होती, जी माझ्याकडे नव्हती. कदाचित त्यामुळे त्याला छकुली पटली होती. बर जा, ती माशांची पिशवी होडीत टाक आणि दुसरी पिशवी घेऊन ये, मी किशाला म्हणालो. किशा पिशवी घेऊन होडीकडे गेला आणि मी दगडाच्या फटीत मासे पकडू लागलो. खूप वेळ झाले होते, पण किशा वापस आला नव्हता. म्हणून मी त्याला आवाज दिला. किशा, किती वेळ लावतोयस पिशवी आणायला? पटकन ये इकडे, मी मासे पकडत पकडत मोठ्याने बोललो. पण किशा काहीच बोलला नाही. किशा, मी त्याला पुन्हा एकदा आवाज दिला, पण तो काहीच बोलला नाही. तेव्हा मी मागे वळून होडीकडे पाहिले, तर तेथे किशा नव्हता. मी होडीजवळ जाऊन पाहिले, पण तेथे तो नव्हता. मी आजूबाजूला त्याला पाहिले, पण तो मला कुठेच दिसला नाही. मला प्रश्न पडला की तो मला न सांगताच कुठे गेला असेल. काय त्याला पक्या तर घेऊन गेला नसेल ना? माझ्या मनात विचार आला आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला. भीतीने माझ्या मानेवरचे केस ताठ झाले. धीरजा, मला वाचव, माझ्या कानावर जंगलातून किशाच्या रडण्याचा आवाज आला. किशा रडत मला मदतीसाठी आवाज देत होता. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून मी चड्डीत लघवी केली, कारण आता माझ्यासोबत तेच व्हायला होते जे पांडू सोबत झाले होते. पहिल्यांदा सर्जा गायब झाला होता आणि नंतर पांडूला जंगलातून सर्जाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता आणि आता पुन्हा तेच घडले होते. तितक्यात किशा पुन्हा एकदा मोठ्याने त्रासाने किंचाळला. धीरजा, मला वाचव, किशाच्या रडण्याचा आवाज ऐकून भीतीने माझ्या अंगातले अवसान गेले. मला काहीच कळत नव्हते की आता काय करावे. किशाला कदाचित पक्यानेच पकडले होते. किशा पुन्हा पुन्हा जंगलातून रडत मला मदतीसाठी बोलावत होता. त्यामुळे माझ्याकडे जंगलात जाऊन त्याची मदत केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मी बोटीतून लोखंडी कोयता बाहेर काढला, जो मी शेतातून सोबत घेतला होता. कारण आपल्या महाराष्ट्रात असे मानले जाते की भूत लोखंडाला घाबरते. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात कोयता घेऊन मी जंगलात शिरलो. मी किशाच्या आवाजाचा पाठलाग करत जंगलात गेलो. तेथे एका पिंपळाच्या झाडाखाली मला किशा बसलेला दिसला. त्याला पिंपळाच्या झाडाखाली बसलेले पाहून भीतीने मला दरदरून घाम फुटला. मी माझ्या सदऱ्याच्या बाईने कपाळाचा घाम टिपला. मला वाटले की पक्याच्या भूताने किशासोबतही तेच केले आहे जे त्याने सर्जासोबत केले होते. किशा दोन्ही गुडघ्यात डोके खुपसून मोठमोठ्याने रडत होता. मी हिम्मत करून किशाजवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसे त्याने त्याचे डोके वर उचलले. भाऊ, तो माझ्या अंगावर येऊन ओरडला. मी त्याला घाबरून जमिनीवर पडलो आणि किशा मोठमोठ्याने हसू लागला. त्याने मला घाबरवण्यासाठी हे सर्व केले होते. तुझ्या आईला तुझ्या, घाबरून मेलो असतो की मी किशावर ओरडून बोललो. पण त्याला सुखरूप बघून मला खूप आनंद झाला होता. तितक्यात आम्ही ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो होतो त्या पिंपळाच्या झाडावरून पंख फडफडत वटवागळे उडाली आणि आमच्या अंगावरून उडून तिथून निघून गेली. त्या प्रकाराने मी खूप घाबरून गेलो होतो. मला घाबरलेले पाहून किशा बोलला. तुला माहित आहे का, पक्या आणि सर्जा ज्या पिंपळाच्या झाडाला फाशी घेऊन मेले होते ते पिंपळाचे झाड हेच आहे. ते नाही, हे आहे ते झाड. आम्हाला आमच्या मागून आवाज आला. आम्ही वळून मागे पाहिले आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आमच्या समोर पक्या उभा होता, जो दुसऱ्या एका पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवत आम्हाला बोलला होता. तो आमच्या समोर निर्वस्त्र उभा होता. त्याचे पिशाच्या सारखे बाहेर आलेले लांब सुळ्यासारखे दात
तोंडातून बाहेर लटकणारी काळी जीभ, खोबणीतून गायब झालेले डोळे आणि जनावरासारखे वाढलेले हातापायांचे नखे पाहून आम्ही दोघेही हादरून गेलो होतो. म्हणजे पांडू जे सांगत होता ते सगळं खरं होतं, किशा मला म्हणाला. तंबाखू आहे का? पक्याने आम्हा दोघाला भयानक आवाजात विचारले. हे ऐकून आम्ही दोघेही तळ्याच्या दिशेने धावत सुटलो. आम्ही जीव मुठीत घेऊन धावत होतो. धावताना आम्ही जरासुद्धा मागे वळून पाहिले नाही. काही वेळातच आम्ही होडीजवळ पोहोचलो आणि पाहतो तर काय, आमच्या होडीत कोणीतरी माणूस आमच्याकडे पाठ करून बसला होता. त्याला पाहून आम्हाला प्रश्न पडला की तो माणूस कोण असेल. कोण आहे तुम्ही? मी त्या माणसाला विचारले. तसे त्याने आमच्याकडे मागे वळून पाहिले आणि दात विचकत आम्हाला म्हणाला, मी आहे सर्जा. धीरजा पळ, किशा मला ओढत म्हणाला. तसा मी त्याच्यासोबत तळ्याच्या काठावर पळू लागलो. अरे मला गावात घेऊन चला, मी लई दिवस झालं घरी गेलो नाही, मागून सर्जा मोठ्याने ओरडून म्हणाला. पण आम्ही दोघे तिथे थांबलो नाहीत. काही अंतर पुढे जाऊन आम्ही दोघे तिथे थांबलो, कारण आम्ही दोघे धावून खूप थकलो होतो. आम्हाला धाप लागली होती. आम्ही तळ्याच्या काठावरून खूप वेळ धावत होतो, पण तळ्याचा काठ काही संपत नव्हता. धावून धावून आम्ही दोघेही थकलो होतो, म्हणून आम्ही एका जागेवर थांबलो. आता आपलं कसं होणार? हे तळे तर संपायचं नावच घेत नाहीये, मी किशाला म्हणालो. तेव्हा मला किशा म्हणाला, धीरजा, आपण चकव्यात सापडलो आहोत. हे ऐकून तर मी फक्त गचकायचाच राहिलो होतो. आता काय होणार आपलं? आपण जर इथं थांबलो तर तो पक्या आपल्याला फाशी देऊन मारेल, मी किशाला म्हणालो आणि मला रडू फुटले. तेव्हा किशा मला म्हणाला, आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. कोणता पर्याय? मी त्याला विचारले. पक्याला तंबाखू देण्याचा, कारण त्याने पांडूला तंबाखू दिल्यावरच सोडले होते. सर्जा तंबाखू खात नव्हता, त्याच्याकडे तंबाखू नव्हती, त्यामुळे त्याने सर्जाला मारून टाकले. पक्याचे भूत आपल्याला तंबाखू मागत होते. आपण त्याला तंबाखू दिली तर तो आपल्याला इथून नक्कीच जाऊ देईल, किशा मला म्हणाला. मी माझा खिसा तपासला, तशी माझ्या हाताला तंबाखूची पुडी लागली. पण आपण त्याला तंबाखू द्यायची कशी? मी त्याला विचारले. आपल्याला पुन्हा एकदा त्या पिंपळाच्या झाडाखाली जावं लागेल, तो मला म्हणाला. पहिल्यांदा तर मी नकार दिला, पण त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्या पिंपळाच्या झाडाखाली गेलो, पण आम्हाला तिथे पक्या कुठेच दिसला नाही. मी त्या पिंपळाच्या बुंद्याजवळ गेलो आणि मशाल वर करून झाडावर पाहिले. इतक्यात कोणीतरी माझा हात पकडला. मी माझा हात पकडणाऱ्याकडे पाहिले आणि माझी दातखिळीच बसली, कारण माझा हात पक्याने पकडला होता. तो पिंपळाच्या झाडाला एकदम चिटकून बसला होता. त्याचे शरीर बुंद्यामध्ये एकजीव झाले होते. तो हळूहळू त्या बुंद्यातून बाहेर आला. माझी दातखिळी बसली होती, म्हणून माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. हे पाहून किशा बोलला, पक्या काका, त्याच्याजवळ तंबाखू आहे. आम्ही तुम्हासनी तंबाखू द्यायला आलो आहोत, मग द्या की. तो ओठांवरून जीभ फिरवत बोलला. त्याने माझा हात सोडताच मी माझ्या अंगारक्याच्या खिशातून तंबाखूची पिशवी काढली आणि त्याच्या हवाली केली आणि त्याला म्हणालो, आता तुम्हाला तंबाखू मिळाली तर मग आम्हाला इथून जाऊ द्या. जा की मग, तुला कोण अडवलाय? पण तुझा दोस्त किशा माझ्याजवळच राहील, पक्याचे भूत मला म्हणाले. का? पण आम्ही तर तुम्हाला तंबाखू दिली आहे, मग आम्हा दोघांना पण जाऊ द्या, मी त्याला म्हणालो. तुम्ही नाही दिली, तू एकट्याने दिली, त्यामुळे इथनं फक्त तू एकटा जाणार, तो मला म्हणाला. हे ऐकून किशाला कळून चुकले की पक्याचे भूत त्याला तंबाखू दिल्याशिवाय जंगलातून जाऊ देणार नाही, म्हणून तो तिथून पळून जाण्यासाठी मागे वळला. आणि मागे वळताच त्याला सर्जाच्या भूताने त्याच्या गचंडीला पकडले. मालकासनी तंबाखू दी, सर्जा भयानक आवाजात किशाला म्हणाला. म्हणजे सर्जा पक्याला मालक म्हणत होता. मृत्यूनंतर तो पक्याच्या भूताचा गुलाम झाला होता.
नाही नाही माझ्याकडे तंबाखू, किशा अडकळत त्याला म्हणाला. तोच त्याने किशाच्या कानशिलीत वाजवली आणि पुन्हा एकदा म्हणाला, मालकासनी तंबाखूची तलब सुटली आहे, त्यासनी तंबाखू दी. हे पाहून मी पक्याच्या भुताच्या पायावर पडलो आणि पाहतो तर काय, त्याचे पाय उलटे होते. मला त्याच्या पायाची भीती वाटत होती, कारण त्याचे पाय किळसवाने आणि भीतीदायक होते. पण किशाचा जीव वाचवण्यासाठी मला त्याचे पाय पकडावे लागले. पक्या काका, त्याला कृपा करून सोडा, मी तुमच्या पाया पडतो. वाटल्यास उद्या मी तुम्हासनी पोतभर तंबाखू आणून देईल, पण त्याला आज सोडा. उद्याचा काय भरोसा लेका, आणि माझा नियम आहे, जो तंबाखू देईल त्याला धन्यवाद म्हणून सोडून द्यायचं, आणि जो नाही देणार त्याला फाशी देऊन मारायचं आणि माझा गुलाम बनवायचा. पक्या मला म्हणाला, मालक हे म्हणतंय याच्याकडे तंबाखू नाही, सांगा आता काय करायचं. सर्जाच्या भूताने पक्याला विचारले. त्यासनी माझा गुलाम बनव सर्जा, पक्या सर्जाला म्हणाला. तसे सर्जाच्या भूताने किशाला उचलून खांद्यावर टाकलं. सोडा मला, सोडा, मी तुमच्या पाया पडतो, किशा मोठमोठ्याने रडत बोलत होता. तर इकडे पक्या पिंपळाच्या झाडावर माकडासारखा चढला आणि एका फांट्याला फास बांधू लागला. मी पळत जाऊन सर्जाचे पाय पकडले. सर्जा आबा, त्याला कृपा करून सोडा, मी तुम्हाला घरी घेऊन जाईल, माझा शब्द आहे. मी त्याचे पाय पकडत बोललो, पण त्याने मला लात मारून दूर ढकलले. सर्जा किशाला पिंपळाच्या झाडावर घेऊन जाणार होता, जेथे पक्याचे भूत त्याला फाशी देऊन मारणार होते. पक्याचे आणि सर्जाचे भूत माझे काहीच ऐकत नव्हते, म्हणून मी त्याच्याशी 2 हात करायचे ठरवले. मी माझ्या हातातील मशाल घट्ट पकडली आणि सर्जाच्या डोक्यात घातली, पण त्याला काहीच झाले नाही. हे पाहून मी थक्क झालो. त्याने माझा गळा पकडला आणि माझे डोके पिंपळाच्या झाडावर आपटले. तसे माझे डोके सुन्न पडले. माझी दृष्टी अंधुक झाली आणि मी खाली कोसळलो. मला सर्व अंधुक दिसत होते. सर्जा किशाला घेऊन पिंपळाच्या झाडावर चढत होता. किशा मला मोठमोठ्याने मदतीसाठी हाका मारत होता, पण माझे हातपाय सुन्न पडले होते. कसली हालचाल करण्यासाठी ते समर्थ नव्हते. पिंपळाच्या झाडावर बसून पक्या खिखी करून मोठमोठ्याने खिदळत होता. त्याने त्याच फाट्यावर दोरीचा फास बांधला. सर्जा किशाला त्या फांदीवर घेऊन गेला. तसे पक्याने त्याचे हात जोडले आणि वेताळाला प्रार्थना करू लागला. हे वेताळा, मी तुम्हाला खुश करण्यासाठी या पोराचा बळी चढवत आहे. हे बळी स्वीकारा आणि ह्याला माझा गुलाम बनवा. असे म्हणून त्याने किशाच्या गळ्यात तो फास अडकवला. किशा मोठमोठ्याने रडत होता. धीरजा, मला वाचव, तो ओरडून मला म्हणाला. पण मी त्याची मदत करू शकत नव्हतो. इतक्यात पक्याने त्याला फांदीवरून खाली ढकलून दिले आणि किशाला फास लागला. तो फासावर लटकत तडपडत होता. मला रडू फुटले. माझ्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले, पण मी हातबल होतो. मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो. काहीच वेळात माझा जिवलग मित्र किशा माझ्या डोळ्यांसमोर तडपडून तडपडून मेला आणि त्यानंतर मी बेहोश झालो. सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा किशाचा मृतदेह पिंपळाच्या फांदीला फासावर लटकत असताना मला दिसला. मला रडू कोसळले. मी धावत तळ्याच्या काठावर गेलो आणि होडीत बसून गावात गेलो. मी किशाच्या घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी गावकऱ्यांना सांगितले की जो पक्याच्या भूताला तंबाखू देत नाही, त्याचा तो वेताळाला बळी चढवतो आणि नंतर त्याच्या भूताला स्वतःचा गुलाम बनवतो. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी रात्री काय तर दिवसासुद्धा त्या जंगलाकडे फिरकायचे बंद केले. बास, एवढंच. जेव्हा जेव्हा मला कोणी किशाच्या मृत्यूबद्दल विचारते, तेव्हा मी त्यांना हीच गोष्ट सांगतो. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगू, किशाचा खून मीच केला आहे.